हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज म्हणजे 7 मार्चच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण पाहूयात. काव्या नंदिनी आणि जीवाला उखाणे घ्यायला सांगते. नंदिनी आणि जीवा मस्त उखाणे घेतात. त्यानंतर काव्यार्थ आणि जीवांदिनीचा गृहप्रवेश होतो. सर्व फुलांचा वर्षाव करून त्यांचं स्वागत करतात. काव्य आणि नंदिनी खूप इमोशनल झालेले असतात. नंदिनी आणि जीवा नात्याने मोठे असलेल्या काव्य आणि पार्थचे आशीर्वाद घेतात. सगळ्यांना अचानक आठवतं की वसुताई आणि रम्या तिथे नाही आहेत. युग रम्याला कॉल लावतो तर घरामधूनच आवाज येतो. सगळे आतमध्ये येतात तर रम्या आणि वसूने सरप्राईज प्लॅन केलेलं असतं. रम्या म्हणते, कसं वाटलं सरप्राईज? विक्रम म्हणतो, तुम्ही आलात कधी? रम्या म्हणते, सगळ्यांच्या आधी. मानिनी म्हणते, कसं शक्य आहे? आम्ही एवढा टाईम झालं तयारी करतोय, काही दिसलं नाही. रम्या म्हणते, घराच्या चाव्या आमच्याकडे पण आहेत ना मामी. वसू म्हणते, रम्याला पार्थच्या वरातीमध्ये नाचायचं होतं, आम्ही मिस केलं ते. रम्या म्हणते, मामी आम्ही लपून करत होतो तयारी, सरप्राईज गेम्स आहेत हे, तुम्हाला आवडलं नाही का? काव्य म्हणते, नाही आवडण्यासारखं काय आहे यात, खूप छान आहे हे, थँक्यू सो मच. रम्या म्हणते, थँक्यू काय गं त्यात? नंदिनी म्हणते, हो ना, छान आहे, तुम्ही आमच्या आनंदाचा एवढा विचार केलात. जीवा म्हणतो, हे गेम तर मी स्वप्नात खेळलो आहे आणि जिंकलो पण आहे. सगळे हसतात. पार्थ रम्याला म्हणतो, कोणते गेम्स आहेत पण? सगळे फ्रेश होऊन गेम खेळण्यासाठी बसलेले असतात. रम्या जीवा आणि पार्थच्या हातात एक एक हर्ट देते. ते हर्ट त्यांच्या बायकांना द्यायला सांगते आणि ते लगेच देऊन टाकतात. सगळे हसतात. त्यांना काही आयडिया नसते म्हणून ते लगेच देतात. काव्य आणि नंदिनीला मुठीमध्ये पकडून ठेवायला सांगितलेलं असतं. रम्या म्हणते, आता ते हर्ट त्यांच्या मुठीमधून घ्यायचं आहे तुम्हाला. पार्थ आणि जीवा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये म्हणतात, एवढंच ना, खूप इझी आहे हे. काव्य आणि नंदिनी पण त्यांना चॅलेंज करतात. रम्या म्हणते, नियम पण ऐकून घ्या, मूठ उघडताना 2 बोटेच यूज करायचे आहेत. जीवा आणि नंदिनी पहिले खेळतात. पार्थ जीवाला चीअर करत असतो. मिथुन काका जीवा आणि नंदिनी दोघांनाही चीअर करत असतात. जीवाला नंदिनीची मूठ काय उघडत नसते. नंदिनी म्हणते, एवढं जिम वगैरे करताना तुम्ही उघडा ना मूठ काय उघडत नसते. जीवा थोड्या हटक्या अंदाजमध्ये नंदिनीकडे बघतो आणि हर्ट तिच्या हातामधून घेतो आणि तो विनर होतो. हा एपिसोड इथेच संपतो. उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे नवीन गेम. रम्याने खाली फरशीवर काहीतरी ठेवलेले असते, त्यावरून काव्यार्थ आणि जीवांदिनी यांनी चालायचं. एकमेकांना आधार देत पुढे जातात. उद्या बाकी गेम्स देखील पाहायला मिळतील. हे अपडेट्स जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. बाय.